नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. आपलं सर्वांचं स्वागत हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये. खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव आहे सांधेरोपण आणि आधुनिक उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर अभितेज मस्के सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. खरं तर डॉक्टर अभिजित मस्के हे सांधेरोपण तज्ज्ञ आहेत. त्यांनी FRCS MS ऑर्थो केलेला आहे. जॉईंट रिप्लेसमेंट तज्ज्ञ म्हणून ते पनवेल येथील अर्थात नवी मुंबईमधील पनवेल येथे आपली सेवा देत आहेत. त्यांचं अहमदनगर आणि परभणी या ठिकाणी देखील क्लिनिक आहे. त्यांनी 10 वर्ष खरं तर युरोपमध्ये काम केलेले आहे. अर्थात त्यांचा 10 वर्षांचा जो अनुभव आहे तो युरोपमधले आहे आणि आता सध्या ते भारतात आपली सेवा बजावत आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, जसं आपण सुरुवातीलाच सांगितलंय की तुमचा जो अनुभव आहे तो 10 वर्ष तुम्ही युरोपमध्ये काम केलेलं आहे आणि आता सध्या तुम्ही भारतात आहात अर्थात. तर मला खरं तर जाणून घ्यायचं आहे की तुमचा हा जो जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक्सचा अनुभव जो होता इतक्या वर्षांचा, हा प्रवास कसा आहे? खरं तर ज्यावेळेस 2010 मध्ये माझं MS ऑर्थोपेडिक झालं इंडियामधून, त्यावेळेस मी विचार केला की ऑर्थोपेडिक क्षेत्रामध्ये पुढे अजून वर जाण्याचं म्हटलं तर युरोप सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. आणि जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आधीपासून रुची होतीच, म्हणून मग त्याच्यानंतर 2011 मध्ये आयर्लंडपासून सुरुवात केली आणि मग हळूहळू तिकडच्या परीक्षा पास होत गेलो, तिकडे एक्सपिरियन्स घेत गेलो आणि जॉईंट रिप्लेसमेंट, रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट खास करून UK मध्ये त्याच्यासाठी फेलोशिप केली, FRCS पदवी मिळवली आणि नंतर एवढं सगळं झाल्यानंतर मग आपल्या देशात आपल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून 2020 मध्ये परत भारतात परतायचं निश्चय केला. निश्चितच. तेव्हा म्हणजे जरी 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कदाचित तुम्ही जरी परदेशात घालवले असतील, त्या ठिकाणी सेवा दिली असेल, तरी भारतामध्ये येऊन आपल्या देशासाठी सेवा करावी. खरं तर ही खूप चांगली बाब आहे. पण डॉक्टर, आता आपण विषयाकडे वळूया. जसं जॉईंट रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट या संदर्भात आज आपण बोलणार आहोत आणि त्यातील आधुनिक जे उपचार आहेत ते देखील तुम्ही सांगणार आहात. मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याची गरज केव्हा पडते? नी रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांधारोपण. आपण भरपूर वेळा ऐकलं असेल, लोक नी रिप्लेसमेंट होतं, वयस्कर मंडळीमध्ये होतं. तर त्याची गरज का पडते? कारण आर्थरायटिस म्हणजे सांधिवात म्हणजे काय बेसिकली की हाडावरच्या ज्या कुर्च्या असतो, जिथे आपला सांधा होतो त्याच्यावरची कुर्च्याची झीज होते. भरपूरशा वेळेस ती झीज वयामानाप्रमाणे होते आणि भरपूरशा वेळेस याचं कारण सेकंडरी आर्थरायटिस असतं, जसं रुमेटॉइड आर्थरायटिस म्हटले, गाऊट म्हटल्या, ह्या कारणाने झीज होते. आणि मग झीज ज्यावेळेस शेवटच्या टप्प्यात जाते, ज्यावेळेस हाडाला हाड घासतं, ह्याच्यामुळे खूप वेदना होतात, चालायला त्रास होतो, जिने चढउतर करायला त्रास आणि वयस्कर मंडळीला ज्यावेळेस ह्या सगळ्या वेदना सहन होत नाही त्यावेळेस मग शेवटचा पर्याय उरतो म्हणजे नी रिप्लेसमेंट. नी रिप्लेसमेंटमध्ये आपण काय करतो की हाडाच्या ज्या एंड्स असतात त्याला आपण कापून तिकडे 2 धातूचे सांधे बसवतो आणि मध्ये एक प्लास्टिकची वाटी असते. ह्याच्याने आपलं जे मुवमेंट असतात त्या स्मूथ होतात, वेदना कमी होतात, चालायला मदत होते, जिने चढउतर करता येतात आणि पेशंटला वेदनामुक्त जीवन जगता येतं. निश्चितच. तेव्हा खरं तर हे जे तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे एकूणच हे नी रिप्लेसमेंट केलं जातं, त्याचं हे समोर आपण दृश्य देखील बघू शकतो की कशा प्रकारे ही नी रिप्लेसमेंट केली जाते आणि डॉक्टरांनी देखील आपल्याला सांगितलेली आहे. पण डॉक्टर, जसं जसा आजार मध्ये आपण बदल बघतोय तसे काळानुसार सायन्स देखील बदलते. तर सध्या नी रिप्लेसमेंटसाठी जे आधुनिक उपचार वापरले जातात ते कोणते आहेत? खरं म्हटलं तर युरोपमध्ये नी रिप्लेसमेंट, युरोप आणि अमेरिकेमध्ये नी रिप्लेसमेंट सुरू होऊन जवळजवळ आजकाल 40 वर्ष उलटली आहेत. पण भारतामध्ये जवळजवळ 20 वर्षापासून झपाट्याने नी रिप्लेसमेंट होत आहे. मी सध्याच युरोपमधून आलेलो आहे, म्हणून मला त्याच्यातले जे ॲडव्हान्समेंट्स आहेत किंवा आधुनिक तत्व आहेत त्याच्याबद्दल मी बराच तिकडे एक्सपिरियन्स घेतला आहे. पहिलं म्हणजे जी गोष्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट, म्हणजे पूर्ण सांधा जर खराब नसेल, फक्त एकच पार्ट सांध्याचा खराब असेल तर मग पूर्ण सांधा बदलायची गरज येत नाही. म्हणून आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट करतो. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल त्याचंच एक उदाहरण, आतला कप्पा जास्त खराब होतो आणि म्हणून आपण आतला कप्पा फक्त बदलतो. याचा ॲडव्हान्टेज असा की छोटा चिरा असतो, ऑपरेशनपासून लोक लवकर रिहॅबिलिटेट होतात, पेन कमी होतं आणि चालायला वगैरे नॉर्मली चालता येतं आणि पेशंट लवकर घरी जातात. दुसरा ॲडव्हान्समेंट म्हणजे आत्तापर्यंत आपण ऐकलं असेल की नी रिप्लेसमेंट नंतर लोक 8-10 दिवस ॲडमिट राहतात, वेदना होतात, फिजिओथेरपीची गरज पडते. पण मी जे फॉलो करतो ते म्हणजे रॅपिड रिकव्हरी प्रोटोकॉल.
त्याला अच्छा. आपण म्हणतो की जे करून पेशंटच्या ॲडमिशनपासून तर डिस्चार्जपर्यंत छोट्या छोट्या स्टेप्स असतात, पण त्याच्यात पेशंटचा फायदा कसा करून घ्यावा ह्यासाठी हालचाल असते. ॲनेस्थेशिया ड्रग्ज असू किंवा पेरिआर्टिक्युलर इन्फिल्ट्रेशन असू, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण पेशंटला वेदना कमी ऑपरेशननंतर आणि लवकर डिस्चार्ज आणि फिजिओथेरपी कमी गरज या गोष्टी करू शकतो. अच्छा. दुसरं आधुनिकता म्हणजे आजकाल आपण भरपूर ऐकत असाल की कम्प्युटर नॅव्हिगेटेड किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट आहे. रिप्लेसमेंट, येस. तर आपण जे कट्स घेतो, मागे तुम्ही आपण ॲनिमेशनमध्ये बघत असाल की जे आपण कट्स घेतो ते रोबोटच्या सहाय्याने आपल्याला घेता येतात. रोबोटच्या सहाय्याने कट घ्यायचा फायदा असा की आपल्याला जे इम्प्लांट आपण टाकतो त्याचं अलाइनमेंट सगळ्यात आपल्याला चांगलं ठेवता येतं. पण तुम्ही जर लिटरेचर बघितलं किंवा मागे जाऊन बघितलं तर जे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट असतात आणि रोबोटिक नी रिप्लेसमेंट असतात, या दोघांचे रिझल्टमध्ये फारसा असा काही फरक नाही आहे जास्त. अच्छा. हां. पण रोबोटिक नी रिप्लेसमेंट नक्कीच पुढे जाऊन भरपूर वेगमध्ये येणारी गोष्ट आहे. हां, कारण अर्थात त्याचे फायदे देखील तेवढे आहेत त्याच्यामध्ये. फायदे पण आहेत, पण ते एका कॉस्टला येतात. भारतसारख्या देशामध्ये ज्यावेळेस आपल्याला जवळजवळ 60,000 ते 1,00,000 रुपये एक्स्ट्रा देऊन रोबोटिक नी रिप्लेसमेंट ज्यावेळेस करायची गरज पडते, तर हे सर्वसाधारण लोकांना परवडणाऱ्यासारखं नाही आहे. अच्छा. म्हणून आपण कन्व्हेन्शनल पण अजून पण चालतात. ओके. म्हणजे फक्त एक कॉस्ट जो आहे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या भारतामध्ये जे आपण बघतोय की रोबोटिक्स कुठलीही ट्रीटमेंट असेल तर त्याला कॉस्ट जी असते ती खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे अर्थात सर्वसामान्यांना ते करून घेणं तेवढं सोपं नसतं. निश्चितच. डॉक्टर, आता हे नी रिप्लेसमेंट संदर्भात तुम्ही सांगितलं, मला हिप रिप्लेसमेंट संदर्भात देखील माहिती द्या. जसं आता मी नी रिप्लेसमेंटबद्दल सांगितलं, तसंच खुब्याचा पण जो हाड असतो त्याच्या पण खुर्च्याची झीज होऊन हिप रिप्लेसमेंट लागतं. ते पण ॲट द एंड स्टेजलाच लागतं. भरपूरशा केसेसमध्ये प्रायमरी आर्थरायटिसमुळे असतं, म्हणजे ज्यांना वयामानाप्रमाणे आर्थरायटिस झालेलं असतं. पण बाकी जे आर्थरायटिस असतात, जे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असेल किंवा हाड खराब झाल्यामुळे असेल किंवा फ्रॅक्चर झाल्यानंतर हिप रिप्लेसमेंट लागू शकतं, या गोष्टीमध्ये हिप रिप्लेसमेंट लागतं. जसं तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, आपण जी वाटी असते खुब्याची वाटी, ती वाटी रिम करून त्याच्यात मेटलची म्हणजे धातूची वाटी टाकतो, त्याच्यामध्ये एक प्लास्टिकची रिंग असते आणि मांडीच्या हाडांमध्ये स्टेम जाते, ती जाऊन आत बसते आणि मग हे हिप रिप्लेसमेंट केलं जातं. अच्छा. म्हणजे एकूणच हे हिप रिप्लेसमेंट आपण सध्या स्क्रीनवर देखील बघू शकतो की ग्राफिक्सच्या माध्यमातून डॉक्टर आपल्याला दाखवत आहे की कशा प्रकारे हे हिप रिप्लेसमेंट जे आहे ते करून घेण्यात येतं. डॉक्टर, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोना झाल्यानंतर आपण जर बघितलं तर एव्हेस्क्युलर नेक्रोसिस जो आहे हा त्रास देखील तेवढाच बळावलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो त्रास आहे तो यंग लोकांमध्ये जास्त दिसून येतो. त्याची कारणं काय आहेत? आता बऱ्याच तुम्ही ऐकत असाल एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा आता मागच्या 2 वर्षामध्ये कोविडने बराच धुमाकाळ घातला आणि बरेच पेशंट कोविडचे ॲडमिट झालेले, हॉस्पिटलमध्ये 8-10 दिवस राहिलेले, सुखरूपाने बरे होऊन बाहेर निघाले. पण त्यांना जे लाईफ सेव्हिंग मेडिकेशन त्यावेळेस दिले झालं होतं ते म्हणजे स्टिरॉइड्स. आता स्टिरॉइड्स म्हणजे त्यावेळेस त्यांना खूप लाईफ सेव्हिंग ठरलं, पण स्टिरॉइडचे काही दुष्परिणाम असतात. आपण ऐकलं असेल म्युकोरमायकोसिस झालं होतं स्टिरॉइड नंतर, पण त्याच्यातला हा लॉंग टर्म एक साईड इफेक्ट म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. ह्याच्यामध्ये काय होतं बेसिकली की कोणत्याही हाडाला होऊ शकतं, पण खुब्यामध्ये हे सगळ्यात जास्त कॉमन असतं. अच्छा. की खुब्याच्या हाडांमधल्या रक्तवाहिन्यांना दबाव येऊन त्याचं रक्तपुरवठा बंद होतो आणि मग हाड आतल्या आत सडावं लागतं. आतल्या आत हाड सडल्यानंतर खुबा खराब होऊन मग पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट लागते. तर ज्यांना कोविड झालेला आहे, ज्या पेशंट्सला कोविड झालेला आहे आणि मांडीमध्ये दुखणं आहे, गुडघ्यात दुखणं चाललं आहे, खुब्यामध्ये दुखणं आहे, या लोकांनी लवकरात लवकर जाऊन डॉक्टरांना दाखवून MRI करून घेतलेलं गरजेचं आहे. अच्छा. हे का? कारण जेवढं तुम्ही लवकर ते डायग्नोज कराल, जेवढं लवकर तुम्हाला कळेल की हे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आहे, त्याची ट्रीटमेंट तेवढी सोपी आहे आणि इझिली करता येते. कारण जेवढं तुम्ही लेट जाल, जेवढं अंतिम टप्प्यात तुम्ही जाल, त्यावेळेस मग हिप रिप्लेसमेंट शिवाय ऑप्शन उरत नाही. अच्छा. निश्चितच. तेव्हा जर लेट झालं म्हणजे योग्य वेळेवर आपण डॉक्टरांना संपर्क साधला नाही तर त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत सगळ्याच आजारांमध्ये, फक्त हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट नाही, सगळ्याच आजारांमध्ये. डॉक्टर, मग ह्यावर उपचार पद्धती कोणत्या आहेत? जर एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस असा आजार आहे ना की ज्यावेळेस एक्सरेमध्ये आपल्याला पहिले दिसून येत नाही, ज्यावेळेस त्रास असेल आणि एक्सरे नॉर्मल असेल त्यावेळेस आम्ही पेशंटला MRI किंवा बोन स्कॅन करायला पाठवतो. आणि हे MRI मध्ये सगळ्यात पहिले दिसून येतं किंवा बोन स्कॅनमध्ये पहिले दिसून येतं.
आणि ज्यावेळेस आपण पहिल्या 1-2 स्टेजपर्यंत असतो त्यावेळेस गोळ्या औषधं म्हणजे बायफॉस्फोनेट जे गोळ्या आहेत ते आठवड्यातून 1 गोळी घेऊन हा आजार त्याच्याने कंट्रोलमध्ये येऊ शकतो. दुसरं एक छोटं ऑपरेशन तुम्ही स्क्रीनवर बघत असाल की आपण ज्याला कोर डिकम्प्रेशन म्हणतो, की एक छोट्या ऑपरेशनद्वारे आपण हाडामध्ये म्हणजे खुब्यामध्ये एक ड्रिल करून तिकडे रक्तपुरवठा वाढवायचा प्रयत्न करतो. अच्छा. आणि मग कधी कधी त्याच्यात आपले स्टेम सेल्स आहेत, तर स्टेम सेल्स पण इंजेक्ट करून आपण त्याला रक्तपुरवठा इन्क्रीज होऊन त्याचं स्वतःचं हिप वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण एव्हेस्क्युलर नेक्रोसिस हे एक आजार आम्ही भरपूर यंग वयात पण बघतो, म्हणजे एकदम 20-30च्या लोकांपासून हे 60पर्यंत जातं. आणि जे 20-30 वर्षाचे लोक आहेत ते यंग असतात, त्यांना त्यांचं लाईफ पाहिजेल असतं, त्यांना त्यांच्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो, क्रीडामध्ये इंटरेस्ट असतो. आणि मग ह्या लोकांना जर हिप रिप्लेसमेंट लागलं तर मग त्याची पुढे त्याचं लाईफ कमी असतं हिप रिप्लेसमेंटचं, जेवढं तुम्ही यंग पेशंटमध्ये कराल. म्हणून त्यांना त्यांचा स्वतःचा सांधा वाचवायचा प्रयत्न जास्त आम्ही करतो. तेव्हा अर्थात जो नैसर्गिक सांधा आहे तो वाचवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण शेवटच्या जर आपण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात जर गेलो तर मग त्यावेळेस त्यांना हिप रिप्लेसमेंट लागतं. अच्छा. हां, म्हणजे जर आजार जो असेल तो बळावला की रिप्लेसमेंटची गरज पडते. हां डॉक्टर, जसं तुम्ही नी रिप्लेसमेंट संदर्भात मला मगाशी सांगितलं की यामध्ये आधुनिक उपचार पद्धती आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रोबोटिक्सचा देखील उल्लेख केलेला होता. तर आता हिप रिप्लेसमेंटमध्ये ज्या वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपचार पद्धती आहे त्या देखील सांगा. हिप रिप्लेसमेंट पण जसं म्हटलं तरी एक 60 वर्षापासून आपल्या ह्याच्यात आहे, पण जसं सायन्स ॲडव्हान्स होतोय तसं दरवेळेस हिप रिप्लेसमेंटमध्ये पण भरपूर काय ॲडव्हान्समेंट्स आहेत. सध्या आपण बघत असाल 20 वर्षाआधी सगळे हिप रिप्लेसमेंट व्हायचे ते सिमेंटद्वारा हाडामध्ये फिक्स केले जायचे, पण आजकाल अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट ऐकून येतं की जेणेकरून आपलं हाड त्या प्रोसेसेसला पकडतं किंवा इम्प्लांटला पकडून ठेवतं आणि ते लूज होत नाही लवकरच. दुसरा एक प्रकारचं एक हिप रिप्लेसमेंट असतं ज्याला आपण डुअल मोबिलिटी हिप रिप्लेसमेंट बघतो. इथे त्या मॉडेलवर मी दाखवू शकतो. कारण नैसर्गिक रूपे आपला हिप जो आहे तो म्हणजे खुबा जो आहे हा खूप स्टेबल असतो आणि हा डिस्लोकेट सहसा होत नाही, म्हणजे बाहेर निघत नाही. पण आर्टिफिशियल हिप रिप्लेसमेंट म्हणजे मध्ये काय होतं की खुबा सटकायचे चान्सेस असतात. म्हणून हा जर नवीन जो मॉडेल आहे की त्याला डुअल मोबिलिटी हिप रिप्लेसमेंट म्हणतो, की हा 2 ठिकाणी फिरतो. म्हणून ह्याच्यात पेशंटला जास्त रेंज ऑफ मुवमेंट मिळते, म्हणजे त्याला त्याच्या मुवमेंट भरपूर जास्त करता येतात, खाली बसता देखील येतं अशा हिप रिप्लेसमेंट नंतर, आणि लवकर परत त्याच्या लाईफला लागता येतं. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये डुएल जसं तुम्ही सांगितलंय ही उपचार पद्धती आहेत. आणि डॉक्टर, जनरली हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेसमेंट असेल, कुठलाही रुग्ण असेल तर एक मनात प्रश्न येतो की जर रिप्लेसमेंट म्हणजे सर्जरीची गरज आली तर तेव्हा किती वेळामध्ये उपचार पूर्ण होतील आणि आपण घरी कधी जाणार, हा एक प्रश्न असतो. हो, निश्चितच हा प्रश्न असतो. मेन म्हणजे आता बघायचं ठरलं तर हिप रिप्लेसमेंट हे थोडंसं कमी दुखणारं ऑपरेशन आहे. त्यातलं त्याच्यात नी रिप्लेसमेंट नंतर लोकांना थोड्याशा वेदना होतात. आता आम्ही युरोपमध्ये डे केस हिप रिप्लेसमेंट पण करायचो, जेणेकरून लोक त्या दिवशी ऍडमिट व्हायचे, सकाळी ऑपरेशन व्हायचं आणि संध्याकाळी डिस्चार्ज सुद्धा व्हायचे. पण अर्थात भारतात हे पॉसिबल नाहीये, कारण लोकांची एक मानसिकता पण असते की हॉस्पिटलमध्ये ठेवायला पाहिजे, आणि बरोबर पण आहे. त्याच्यामुळे पण तरी हिप रिप्लेसमेंटमध्ये मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण पेशंटला घरी पाठवतो. नी रिप्लेसमेंटमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण पेशंटला घरी पाठवतो. आणि हे सगळ्यानंतर पेशंट जवळजवळ 1 महिनाभर लागतो रिकव्हरी व्हायला, आणि त्याच्यानंतर पेशंटला जे करायचं आहे ते सगळं काही करू शकतो. आरामात चालता येतं, जिने चढता उतरता येतात, बाहेर शॉपिंगला जाता येतं, फिरायला जाता येतं. फक्त काही जे लिमिटेशन्स असतात ते म्हणजे हिप रिप्लेसमेंट नंतर काही लोकांना खाली बसता येत नाही, किंवा नी रिप्लेसमेंट नंतर लोकांना खाली बसता येत नाही. त्याचे पण वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती असतात किंवा जे काही प्रत्येक केस सेम नसते. म्हणून मग तो पेशंट जसा आला तसं मी त्यांना तसं काउन्सिल करतो की त्यांना बसता येईल, नाही बसता येणार. कधी कधी खेड्यातल्या लोकांना आधी बसता येत असतं खाली, तर त्यांना निश्चितच बसता येऊ शकतं नी रिप्लेसमेंट नंतर, मांडी घालून किंवा खाली संडासाला बसायला ज्यांना त्रास असतो ते निश्चितच करू शकतात. अच्छा, आणि डॉक्टर, हे जे रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट असतं हे नेमकं काय आणि हे कधी केलं जातं? रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे आपण जो सांधेरोपण केलेला आहे, म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट केलेलं आहे, ते विविध कारणांमुळे खराब होऊ शकतं किंवा त्याचा फेलियर येऊ शकतो, त्याचं सक्सेस नाही येत. काही कारणांमुळे की त्याचं वय झालंय, म्हणजे एक 15 ते 20 वर्ष आपला साधारणपणे सांधा चालतो, पण जसं वय झाल्यानंतर सांधा आपोआप हाडातनं लूज होतो आणि मग वेदना होतात, दुखायला लागतं. दुसरं कारण म्हणजे इन्फेक्शन झालं
किंवा असं आधी मी जसं सांगितलं डिसलोकेशन म्हणजे सांधा बाहेर निघाला असे काही कारणं असेल, किंवा जर पेशंट पडला, सांध्याभोवती हाड फ्रॅक्चर झालं, अशा कारणांमध्ये रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट लागतं. मला सौभाग्य आहे की मी UK मध्ये अशा सेंटरमध्ये काम केलं, तिकडे रिव्हिजनसाठी खूप फेमस होतं. आणि कारण UK मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सुरू होऊन बरेच वर्ष झाले होते, तिथे दुसरा तिसरा चौथ्या रिव्हिजनपर्यंत पण आम्ही लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत. अच्छा. तर रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आम्ही काय करतो की जो आधीचा सांधा टाकलेला असतो तो काढायला लागतो. त्याच्यासाठी विशिष्ट आपले पद्धती असतात, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. वेगवेगळ्या टाईपचे ऑस्टेटॉमीज असतात, ते करून आपला सांधा काढावा लागतो आणि मग नवीन वेगळ्या प्रकारचा आणि मोठा म्हणजे जास्त धातूवाला सांधा आपल्याला टाकावा लागतो. हे म्हणजे रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट झालं. तसंच हिपमध्ये आणि नीमध्ये दोघांमध्ये वेगवेगळ्या टाईपचे रिव्हिजन जॉईंट रिप्लेसमेंट आहे. निश्चितच त्यांचं कॉस्टिंग जास्त आहे, कारण तुम्ही जास्त महाग इम्प्लांट लागेल त्यासाठी. आणि म्हणूनच एक पेशंटला निवेदन आहे की ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट झालेला आहे आणि ज्यांना त्रास आहे त्यांनी नक्कीच इन्शुरन्सचा फायदा घ्यावा, कारण एकाच वेळेस लोकांना एवढे पैसे देणं थोडंसं अवघड असतं. हां, खरंय. डॉक्टर, ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे मेटल देखील वापरले जातात. हे मेटल कोणते वापरले जातात आणि कोणते मेटल योग्य असतात या संदर्भात देखील मला जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर आपण आज नी रिप्लेसमेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट या संदर्भात बोलतोय, कारण हा जो आजार आहे आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ह्यावर उपचार कोणकोणते आहेत या संदर्भात डॉक्टर अभितेज आपल्याला माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी प्रश्न विचारलेला होता की ट्रीटमेंट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मेटल असतात त्यांचा वापर केला जातो, तर ते मेटल कोणकोणते आहेत आणि कोणते उत्तम असतात वापरण्यासाठी? मेटल म्हणण्यापेक्षा आपण त्याला बेअरिंग सरफेस आम्ही म्हणतो. अच्छा. कारण हा जसा आपण तुम्ही सांधा बघाल तर ज्याच्यात हे सांधा हा बोन मध्ये फिक्स्ड असतो आणि हा पण हाडात फिक्स असतो. मध्ये जे हलतं ते महत्वाचं असतं, कारण तिथेच जास्त झीज होते आणि ते फेलियरचं कारण असतं. आता इथे तुम्ही बघू शकत असाल की मध्ये हे प्लास्टिकची वाटी असते आणि हे मेटल असतं. हे समोरच्या बाजूला घ्या म्हणजे अजून क्लिअर होईल. प्लास्टिकची वाटी आणि हे मेटल असतं आणि आतमध्ये हे कधी कधी सिरामिक पण असतं. तर ह्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स असू शकतात की मेटल ऑन पॉलिइथिलीन किंवा सिरामिक ऑन पॉलिइथिलीन. पण त्यातल्या त्यात आजकाल सगळ्यात चर्चेत आहे ते म्हणजे सिरामिकचा सांधा, सिरामिक ऑन पॉलिइथिलीन, कारण त्यांची झीज सगळ्यात कमी होते आणि जेणेकरून त्याचं सर्वायवल म्हणजे तो जास्त काळ टिकतो. दुसरं नी रिप्लेसमेंटमध्ये आजकाल आपण हा नी रिप्लेसमेंटच्या मॉडेलवर जाऊन तुम्ही बघू शकत असाल की हे प्लास्टिक आणि मेटल आहे त्याच्या वाटीमध्ये, पण त्याच्यात पण थोडे थोडे वेगळ्या टाईपचे हे असतात, कारण जो गोल्डचा पण नी असू शकतो. त्याचे थोडेसे फायदे वेगळे असतात की जे करून पेशंटला जे मेटलला ॲलर्जी असते त्यांना ते फक्त सांधे चालतात. काही काही लोकांना तुम्ही बघत असाल की आर्टिफिशियल इयरिंग्स घातले किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी घातली, त्यांना त्याचा ॲलर्जी होतो, त्रास होतो. त्यांना काही ह्या पेशंटला कदाचित मेटलची ॲलर्जी असू शकते. म्हणून गोल्ड प्लेटेड नीज हे एक नवीन आहे की जे आपण निकेल फ्री नीज म्हणतो, त्याला आपण वापरू शकतो पेशंटसाठी. ओके, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे. डॉक्टर, मला खरं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या रुग्णालयामध्ये आपण बघतोय की अनेक वर्षांपासून रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत, तर मला रुग्णांचा अनुभव कसा राहिला त्या संदर्भात जाणून घ्यायचंय. निश्चितच एक जी गोष्ट मी सांगेल की जॉईंट रिप्लेसमेंटसाठी येणारे रुग्ण हे त्यांच्या आयुष्यातला सेकंड इनिंग सुरू करणारे असतात मोस्टली. कारण कसे हे वृद्ध लोक असतात. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल, हे आमचे पेशंट होते. 1-1.5 वर्ष आधी यांचं ऑपरेशन झालं. 2 वर्षापासून चालता येत नव्हतं आणि त्यांचा मुलगा त्यांना उचलून खुर्चीवर टाकायचा आणि उचलायचा. पण नंतर मग ह्यांचं बायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडचं हिप रिप्लेसमेंट केल्यानंतर स्वतः इंडिपेंडेंट चालू शकतात. तर हा जो पेशंटचा जो आनंद आहे तो खरा आमच्यासाठी समाधानी भाग आहे. कारण वृद्ध पेशंटला चालवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ते जर चालत राहिले तर पुढे त्यांना हेल्थ कॉम्प्लिकेशन येणार नाही, पुढे त्यांची मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही त्यांचं स्वास्थ्य राहील. अगदी. खरं तर एखाद्या व्यक्तीवर डिपेंड राहणं हा सगळ्यात मोठा वीक पॉईंट असतो डॉक्टर, आणि ती डिपेंडन्सी काढून टाकणं हा देखील खूप चांगलं काम आहे. डॉक्टर, खरं तर नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट संदर्भात आज अतिशय माहिती तुम्ही दिलेली आहे, चांगली माहिती दिली आहे. तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
तेव्हा खरं तर ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं, नी रिप्लेसमेंट कसं केलं जातं, आधुनिक उपचार पद्धती कोणत्या आहेत, हिप रिप्लेसमेंट असेल किंवा व्हेस्क्युलर नेक्रोसिस सारखे आजार असतील, या सगळ्याच आजारांवर डॉक्टर खरं तर ट्रीटमेंट देत असतात. जर तुम्हालाही असा कुठलाही आजार असेल तर निश्चितपणे डॉक्टरांना संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. लाल मातीतली कुस्ती म्हणजे